परिवारासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे। माझे वडील रवींद्र रघुनाथ पाटील ज्यांनी त्यांच्या जीवनातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 38 वर्ष सेवा पूर्ण केली, आज ते निवृत्त होत आहे। पप्पांनी आमच्यासाठी नेहमी आदर्श आणि प्रेरणास्रोत राहिले आहेत। पप्पांनी नेहमी आम्हाला शिकवलं की कठोर परिस्थितीमध्ये कसं राहायचं। प्रामाणिकपणा जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही किती व्यस्त असलात तरी तुम्ही आमच्यासाठी, कुटुंबासाठी पूर्ण वेळ काढलात। तुमच्या मार्गदर्शनाखाली जीवनातील प्रत्येक संघर्षाला आम्ही दोघं भावंडांनी नेहमी सामोरे गेलो आणि यशस्वी झालो। कितीतरी रूप आहेत बाबांचे, कठोर, प्रेमळ, शिस्तप्रिय, कणखर, खंबीर। बाबा नुसतं ऑफिस करतात असं आम्हाला वाटायचं, पण आम्ही हा कधी विचारच नाही केला की मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण या सगळ्या तुमच्या करिअरपेक्षाही अधिक नेत्रदीपक असेल। मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की सेवानिवृत्त तुमच्या कामाच्या आयुष्याचा शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमची आवड, जगाचा प्रवास आणि तुमच्या स्वातंत्र्याचा आनंद घेता येईल। तुमच्या आवडत्या लोकांसोबत हा अमूल्य वेळ मिळतो, पण मला माझ्या पप्पांनी कायम राजकुमारी सारखं ठेवलं। माझे पप्पांचे 4 भावंड आहेत, 3 भाऊ आणि 1 बहिणी। माझे पप्पा सर्वात मोठे। लहान असतानाच पप्पांचे वडील वारले, तरी देखील पप्पांनी सर्व जबाबदाऱ्या अधिक व्यवस्थितरित्या पार पाडल्या। माझ्या आजींची देखील खूप चांगली साथ मिळाली। तेवढं श्रेय मी माझ्या आईला पण देते। आज फक्त माझे पप्पा रिटायर नाही होते, तर माझी आई देखील रिटायर होते, कारण जेवढा संघर्ष पप्पांनी केला तेवढाच माझ्या आईने पण केलाय। आयुष्यात भरपूर चढ उतार आले, पण त्यांनी दोघांनी सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या। माझे पप्पा खूप शिस्तप्रिय आहेत। आम्हा भावंडांवर त्यांनी खूप संस्कार केले। त्यांनी आता आमचे सर्व स्वप्न पूर्ण झाले, फक्त 1-2 स्वप्न बाकी, तेही लवकरच पूर्ण होतील। मुलगी आणि वडील यांचे नाते खूपच स्पेशल असतं। आज आई पप्पांविषयी मला खूप बोला असं वाटतंय, पण एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या सगळ्या भावना मी व्यक्त नाही करू शकणार। सूर्याचं मावळणं जसं विलोभनीय आणि डोळ्यांना सुखावणारं असतं, अगदी तसंच तुमचं हे निवृत्तीनंतरचं आयुष्य तुमच्या मनाला सुखावणारं असू दे, हीच माझी सदिच्छा। आणि आज माझ्या आई पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर मी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। छान, धन्यवाद। यानंतर कोमल